नमस्कार, मैं विकास कुमार सिंह। आज के स्पेशल रिपोर्ट में आपका स्वागत है। तुर्बे डंपिंग ग्राउंड का मामला कई वर्षों से ऐसे ही पड़ा था। यहां के नागरिकों के आरोग्य का विचार करते हुए विधायक मंदाताई मात्रे ने बार तहकीकात करने के बाद महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटिल से निवेदन कर इसको फाइनल किया। विधायक मंदाताई मात्रे की वजह से आज तुर्बे वासियों को मिला खुला सांस। अनेक साल से तुर्बे डंपिंग ग्राउंड का प्रश्न एवं वहां के रहवासियों को आरोग्य समस्या हो रही थी। उसके संदर्भ में बेलापुर की विधायक मंदा मात्रे ने मंगलवार को महसूल मंत्री के निवास पे भेंट दी। उस दरमियान तुर्बे डंपिंग ग्राउंड के कारण वहां के गंदगी का समाज फैला है एवं इस कारण लाखों नागरिकों का जीवन धोखे में है। तुर्बे डंपिंग ग्राउंड को शिफ्ट करने के बारे में विधायक मंदा मात्रे से चर्चा करने के बाद पर्याप्त जगह उपलब्ध करने का प्रस्ताव डंपिंग जल्द से जल्द तैयार किया जाएगा एवं उसके जगह पर शिफ्ट किया जाएगा, ऐसा सकारात्मक निर्णय मंत्री चंद्रकांत पाटिल ने दिया। उस दरमियान विधायक मंदा मात्रे के साथ भाजपा के मारुति भोईर, सुरेश गायकवाड़, राष्ट्रवादी के नगर सेवक सुरेश कुलकर्णी, नगर सेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गौड़ी आदि मान्यवर उपस्थित थे। इसमें पालिका प्रशासन ने तुर्बे डंपिंग ग्राउंड तुर्बे में हनुमान नगर के संजीवन कोरी यहाँ पर शिफ्ट किया जाएगा, ऐसा सुझाव उन्होंने दिया था। परंतु संजीवन कोरी के यहाँ छोटे छोटे बस्ती बहुत है, वहाँ से थोड़ी दूर डोंगर के पास बहुत सारे बंजारे, कामगार, सहकार मजदूर संस्था है। सर्वे 387 के जगह पर यह डोंगर शिफ्ट किया जाए, ऐसा उपाय नगर सेवक सुरेश कुलकर्णी ने दिया था। उस ठिकाने की नगर सेवक ने मुआयना किया। उस दरमियान नगर सेवक ने कहा कि पालिका आयुक्त ने इस प्रश्न पर ध्यान नहीं दिया, लेकिन विधायक मंदा मात्रे ने इस विषय को मुख्य काम बताते हुए इसको पूरा करने का प्रयास किया। इस कारण उन्होंने विधायक मंदा मात्रे का आभार व्यक्त किया है एवं उन्होंने बोला कि हम लोगों में खुशी का माहौल है। गेल्या आता 2-3 वर्षापासून आम्ही प्रत्येक वेळेस सभागृहात आवाज उठवतो, आम्हाला त्रास होतोय, डंपिंगची वास येते, असे बरेच ठिकाणी बरेच महासभा पण 2-3 वेळा तहकूब झाला आमच्या मुद्द्यावरनं की ते प्रत्येक वेळेस हेच बोलायचे की आदरणीय मंत्री महोदयाकडं फाईल आहे, सही झालेली नाही, मंत्री महोदयाकडे फाईल आहे, सही झाली नाही, अशी प्रशासन उत्तर द्यायची। प्रत्येक वेळी म्हणजे वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यायचे, मंत्री महोदय सही झालेली नाही अद्याप। प्रत्येक ज्यावेळा बोलू 2 दिवसात करू, 8 दिवसात करू, महिन्याभरात करू, 2 महिन्यात करू, अशीच चर्चा चालू होती। तर आज कुठेतरी मंदाताईच्या माध्यमातून आज सकाळी आम्हाला त्यांनी सांगितले, काल रात्री फोन आला आम्हाला की अमुक तुम्ही जे डंपिंग ग्राउंडची ती फाईलवरती आदरणीय मंत्री महोदय सही करणार आहेत, तुम्ही सगळे नगरसेवक यावे। मग त्या रिक्वेस्ट केले त्यांनी, आम्ही सगळे लोकांनी आम्ही सगळे आमचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी आज गेलो होतो, मंत्री महोदयाला भेटलो। तर मंदाताईच्या माध्यमातून आज ते आमचे मंत्री जे डंपिंग ग्राउंडची 600ची सही होती ती मंत्री महोदयाने सही केलेले आहेत आणि आज ते महापालिकेला पाठवतील। महापालिका पुढं काय डिसिजन घेतील ते त्यांच्यावर आहे पुढचे। नाही, आम्ही तर पाठपुरावा सगळे लोकांनी मोर्चा काढले, या ठिकाणी आंदोलनं केले, पत्रव्यवहार केले, त्या ठिकाणी 2-3 महासभा तहकूब झाले की ह्या मुद्द्यावर आम्ही भरपूर काही लोकांनी मोर्चे वगैरे काढलेले आहेत, भरपूर आंदोलनं केले। ह्या माध्यमातून कुठेतरी आज आम्हाला न्याय भेटला असं आम्हाला समजतं। नाही, आता गेल्या वेळेस संपूर्ण जेवढी मीडिया आहे मी परिस्थिती दाखवलेलं होतं त्या ठिकाणी डंपिंग ग्राउंडची काय डंपिंग चालू। जरी एखादा प्रशासन आलं आहे की त्या ठिकाणी मस्त फवारणी वगैरे मारतात, परफ्यूम मारतात की त्या ठिकाणी वास येत नाही। जर असे जर प्रत्येक वेळेस जर कमिशनर प्रशासन जर आले मग इथं वास यायचा प्रश्नच येत नाही। मग ते गेले, परत जसं आहे तशी तेच चालू आहे। आता रात्री आता चालूच आहे, परत वास जे येते ते वास चालूच आहे अजून। तर माझं एकच म्हणणं आहे की आज आदरणीय मंत्री महोदयांनी जे सही केले सव्वाशील सही केले, ती उद्या आजूबाजूला लोकवस्ती त्या ठिकाणी परिस्थिती अशी निर्माण होणार आहे आणि त्या ठिकाणी ती कॅन्सल करून जर आता आपण जाऊन बघितलेली जागा ती जर 30 एकर जागा आहे, त्या ठिकाणी जर गेले तिथे त्या ठिकाणी लोकवस्ती नाही, काय नाही, ही जर ती जागा जर मंजूर केले अतिशय लोकांना पण त्या ठिकाणी न्याय मिळेल। इथल्या लोकांना पण त्या ठिकाणी आजूबाजूचे लोक इथं लोकवस्तीमध्ये औद्योगिक क्षेत्र आहे, आजूबाजूला लोकवस्ती आहे, त्या ठिकाणी लोकवस्ती नाही, त्या ठिकाणी जर झालं तर चांगलंच होईल। इतने वर्षों से पालिका के सत्ताधारियों ने इस विषय पर कोई भी निर्णय नहीं लिया, इस कारण तुर्बे वासियों को आरोग्य से खिलवाड़ हो रहा था। लेकिन अब विधायक मंदा मात्रे के प्रश्न सहकार से यह ऐसा हुआ, ऐसी प्रतिक्रिया पूर्व नगर सेवक प्रहलाद सोलकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र इगड़े और ज्येष्ठ समाज सेवा देवीदास लगाड़े ने कहा। 10 ते 15 वर्षापासून हा विषय प्रलंबित होता। इथले स्थानिक नगरसेवक सन्मान्य कुलकर्णी साहेब, त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक ह्या सर्वांनी वेळोवेळी सभागृहामध्ये त्या विषयावरती चर्चा केली, परंतु प्रशासनाने कुठलीही जिम्मेदारी स्वीकारली नाही। ह्या डंपिंगमुळे लोकांना विविध प्रकारचे आजार, उदाहरणार्थ श्वसनाचे विकार आहेत, त्वचेचे विकार आहेत, ॲलर्जी आहे, अशा विविध प्रकारचे आजार लोक इथे ग्रासलेत। ही बाब प्रशासनाला आम्ही दाखवून दिली। माननीय कुलकर्णी साहेबांना सुद्धा आम्ही आमच्या संस्थेमार्फत त्यांना निवेदन दिलं की आपण हा विषय सभागृहामध्ये मांडा। त्यांनी तो मांडला, परंतु प्रशासनाने पूर्ण तोड फिरवलं ह्या बाबीकडे।
म्हणजे सिरियसली घेत नाही. मग आज आम्ही माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सुद्धा निवेदन पहिलं दिलं होतं. आज मंदाताई म्हात्रेंनी बैठक झाली होती. त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलं की ह्या लोकांना त्रास आहे म्हणून हे लोक वारंवार इथे येतात. आज एवढे सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले असताना त्यांनी आज ताबडतोब इमिडिएटली फाईलवर सही करून ते डम्पिंग इतरत्र हवं अशी विनंती त्यांनी केली. आज जवळजवळ नाही तरी इथं एक 40-50 वस्ती इथे वस्ती आहे तुर्भेष्टमध्ये, तुर्भा नाका वगैरे सर्व. या वस्तीमध्ये पूर्वी लोक चांगले सुखीसोयीने राहत होते, पण कोपरखेरणा सेक्टर 14मधून डम्पिंग हटवून आपल्या ह्या सलम एरियामध्ये तिथे कमकुवत जागा असल्या कारणाने 2005 पासून तो डम्पिंग इथं हटवण्यात आला. तेव्हापासून इथली जी गोरगरीब जनता आहे ही फार त्रासलेली आहे. आज लहान मुलांना श्वास घेता येत नाही आहे. इतका बेफान तिथे वास येतो की लोक बाहेर निघणं मुश्किल झालेलं आहे. तेवढं असताना आमचे स्थानिक नगरसेवक मान्य श्री सुरेशजी कुलकर्णी साहेब यांनी वेळोवेळी ह्या विषयावरती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इथे आणून दाखवलेलं आहे की बाबा आम्हाला हा त्रास काय आहे. तो ते दाखवत असताना उडवाउडीची उत्तरं देऊन त्या लोकांनी ह्या लांबणीवरती हा विषय नेत होते. पण आज कुठेतरी आमचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आज आम्हा सर्वांना घेऊन जाऊन जी फाईलवरती सही होत नव्हती ती आमच्या समोर ती सही झालेली आहे आणि आता कुठेतरी हा मार्ग मोकळा झालेला आहे. आम्हाला असं आश्वासनही आलेलं आहे की बाबा हे डम्पिंग इथं हटणार आहे. तर आज एक मोठं यश आमच्या पदरी पडतं आहे आणि आम्हाला मोकळा श्वास घेता येतो. आज या ठिकाणी गेल्या 2005 पासून कोपरखेरण्यातली जी डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी आणून आमच्या लोकवस्तीमध्ये नवीन मुंबईचा संपूर्ण कचरा या ठिकाणी आणून टाकत होते. त्या कचऱ्यापासून या ठिकाणच्या सर्व रहिवाशांना, इथल्या जनतेला तो एकदम भयंकर त्रास या ठिकाणी रोगराई पसरलेली असताना त्याचा आम्ही या ठिकाणच्या स्थानिक नगरसेवकांकडे आमच्या सर्व नागरिकांनी वेळोवेळी प्रश्न मांडला. त्याचा त्यांनी दखल घेऊन त्यांनी महापालिकेमध्ये, प्रशासनामध्ये वेळोवेळी त्यांनी तिथे आवाज उठवला. परंतु त्या परिस्थितीमध्ये त्यांना उडीची उत्तरं देऊन या ठिकाणच्या नागरिकांची जी अवस्था आहे त्याच्यात दुपटीने वाढ झालेली असताना या ठिकाणच्या प्रशासनाने कुठलीही दखल नाही घेतली. त्याचाच एक प्रत्यय म्हणून आम्ही आमच्या या ठिकाणच्या स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्ही आज चंद्रकांतदादा पाटील यांना, मंत्री महोदयांना भेटलो. त्यांनी या ठिकाणचं डम्पिंग 6वा सेल साठी त्यांनी त्या फाईलवरती सही केलेली आहे आणि आम्हाला त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे की हे थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणचं डम्पिंग आम्ही स्थलांतरित करू. आणि आम्हाला आशा वाटते की या ठिकाणच्या जनतेचं रोगराई या ठिकाणी मुक्त होईल आणि या ठिकाणची सर्व जनता एक स्वच्छतेचा श्वास घेईल अशी आम्हाला अपेक्षा या मंत्री महोदयांच्या भेटीमध्ये आम्हाला लाभलेली आहे. विधायक मंदा म्हात्रे ने उस कार्य के लिए प्रयास किया था जो कि अब शुरू हुआ है. प्रशासन ने इस संदर्भ में नवी मुंबई महापालिका को इसका अहवाल सादर करने के लिए बोला था. यह अहवाल महाराष्ट्र शासन को दिशा गुल करने वाला था, ऐसा विधायक मंदा म्हात्रे ने कहा है. अब सहकार मंत्री चंद्रकांत पाटिल के माध्यम से सकारात्मक निर्णय आने के कारण सभी ने विधायक मंदा म्हात्रे का आभार व्यक्त किया है. इस निर्णय के बाद अब तुर्बे वासियों को खुलकर सांस लेने में कोई परेशानी नहीं होगी. कैमरामैन सूरज कांबले के साथ राज चौहान, MVTV. आज के स्पेशल रिपोर्ट में बस इतना ही. तब तक के लिए नमस्कार. आप देखते रहिए MVTV न्यूज.